पुण्यात माजी आमदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांना जाब विचारला असता सभेच्या ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी अजित पवारांच्या कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर देखील कार्यकर्ते आक्रमक झाले होते। पोलिसांनी काही दिव्यांग कार्यकर्त्यांची धरपकड केली। सरकार बच्चू कडूंचा अंत पाहतंय का असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी देखील केली। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं। त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली। त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला। दोघांची चर्चा झाली। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू। त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार। त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल। अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे। चला आता त्याला सांगितलं ना, आम्ही दादाला निवेदन देण्यासाठी गेलो होतो। लोकशाही दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि म्हणून आम्ही 6,000 सरसकट 6,000 पेन्शन, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, विधानसभेत मोठमोठी आश्वासन देऊन लोकांची खोटी मतं घेऊन हे सत्तेत आले आणि आता 7 दिवस झालं बच्चू म्हणणं रक्ताच्या उलट्या होत्यात। तर प्रशासन, मगरगट्ट प्रशासन का लक्ष देत नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो। दादांची वेळ घ्यायला पाहिजे कशाला? आम्ही पालकमंत्री आहेत। दादा म्हणले होते पाठीमागे 26 जानेवारीला तुम्ही कधी भेटा। हे खोटं सरकार आहे, बोल बच्चनगिरी करणारं सरकार आहे। आजी दादाने सांगितलं की बावनकुळे भेटला, बावनकुळे पण त्याची पाटीलकीची भाषा करून निघून गेलाय। तो म्हणला बच्चू भाऊ तुम्ही अजूनही आंदोलन करू शकता, म्हणजे ठोस भूमिका सरकार घेत नाहीये।